नमस्कार मंडळी. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक व्रत, पूजा आणि सणाचं एक वेगळं महत्त्व असतं. त्यातच गणपती बाप्पाचं पूजन म्हणजे श्रद्धेचं आणि भक्तीचं अनोखं उदाहरण. आज आपण अशाच एका खास दिवसाबद्दल जाणून घेणार आहोत. विनायक चतुर्थीची कथा, ज्यामध्ये एक मुलाच्या कथेने पार्वती मातेचा राग शांत केला होता आणि त्याच्या कष्टांमुळे गणपती प्रसन्न झाले होते. एका दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती नदीकिनारी विश्रांती घेत होते. वेळ घालवण्यासाठी पार्वती मातेने भगवान शंकरांना सारीपाट खेळण्याचं सुचवलं. पण प्रश्न असा उभा राहिला की या खेळामध्ये कोण जिंकले हे कोण ठरवणार. पार्वती मातेच्या याचनेवरून भगवान शंकरांनी एका चिमुकल्या कल्पनेला जन्म दिला. त्यांनी वाळलेल्या गवताचे तुकडे जमवून एक छोटा पुतळा बनवला आणि आपल्या सामर्थ्यांनी त्याला जीवदान दिलं. त्या पुतळ्यातून जन्माला आलेल्या त्या छोट्या मुलाला त्यांनी सांगितलं, आम्ही आता सारीपाट खेळणार आहोत आणि या खेळात कोण जिंकलं कोण हरलं हे तू सांगायचं. त्या मुलाने निष्ठेने हे काम स्वीकारलं. मग तो सारीपाटाचा खेळ सुरू झाला. पहिल्या खेळात माता पार्वती जिंकल्या. दुसऱ्या आणि तिसऱ्या खेळातही पार्वती मातेलाच विजय मिळाला. पण जेव्हा त्यांनी त्या मुलाला विचारलं की कोण जिंकलं, त्याने महादेव शंकर जिंकले असं सांगितलं. त्याचं उत्तर ऐकून पार्वती माता खूप क्रोधित झाल्या आणि त्या मुलाला तिथल्या तिथे शाप दिला, तू आता लंगडा होशील आणि चिखलात पडून राहशील. त्यावर त्या निष्पाप मुलाने पार्वती मातेची माफी मागितली आणि आपली चूक कबूल केली. तो अगदी मनापासून पश्चात्ताप करत होता. त्याची पश्चात्तापाची भावना पाहून माता पार्वतीचा राग काहीसा शांत झाला. त्या मुलाने पार्वती मातेच्या आज्ञेप्रमाणे काही नागकन्यांकडून गणेश व्रताची माहिती घेतली. नागकन्यांनी त्याला या व्रताचे महत्त्व आणि त्याची साधना कशी करायची हे सांगितलं. त्या मुलाने अखंड श्रद्धेने 21 दिवस हे गणेश व्रत पूर्ण केलं. त्याच्या भक्तीतून प्रसन्न होऊन गणपती प्रकट झाले आणि त्याला वरदान मागण्यास सांगितलं. त्यावर त्या मुलाने विनंती केली, माझ्या आईवडिलांना घेऊन माझ्या पायांनी चालत कैलास पर्वतावर जाऊ शकेन अशी मला शक्ती द्या. गणपतीने त्याच्यावर कृपादृष्टी दाखवली आणि त्याच्या मनोकामनेला पूर्णता दिली. त्यामुळे त्या मुलाला चालण्याची ताकद प्राप्त झाली आणि तो कैलास पर्वतावर चालत गेला. जेव्हा तो शंकर आणि पार्वतीला भेटला तेव्हा त्याने सारीपाट खेळल्याचा संपूर्ण किस्सा सांगितला. त्या मुलाच्या कथेमुळे भगवान शंकरही ते व्रत करण्यासाठी प्रेरित झाले. त्यांनीही 21 दिवस हे गणेश व्रत केलं. त्याच परिणाम असा झाला की पार्वती मातेचा राग शमला आणि पुन्हा त्या दोघांमध्ये सौहार्द निर्माण झाला. विनायक चतुर्थीला हे व्रत करणं अत्यंत फलदायी मानलं जातं. असे म्हणतात की या व्रताच्या दिवशी चंद्रोदय होण्याच्या आधी चंद्र पाहू नये, त्यामुळे संकट येऊ शकतं. ह्या दिवशी उपास करणं आणि गणेश पूजेचं महत्त्व अधिक अधोरेखित केलं जातं. हे व्रत धनलाभाचं मानलं जातं. ज्याने हे व्रत केलं त्याच्या जीवनात समाधान, धनसंपत्ती आणि कष्टाला योग्य फळ मिळते असं हिंदू धर्मग्रंथांमध्ये नमूद आहे. आपल्या जीवनातील सर्व विघ्न दूर व्हावीत, सुखसमृद्धी येऊन अखंड शांती लाभावी, यासाठी हे व्रत अत्यंत प्रभावी मानलं जातं. तर मित्रांनो, विनायक चतुर्थीचं व्रत हे केवळ एक साधं उपासाचे व्रत नाही, तर श्रद्धेचा, भक्तीचा आणि इच्छाशक्तीचा एक अमूल्य साक्षात्कार आहे. आपणही मनापासून हे व्रत केल्यास आपल्या जीवनात बदल घडेल असं पुराणांमध्ये सांगितलं आहे. आपल्या सर्वांच्या आयुष्यात गणपती बाप्पा सुख समृद्धी आणि आनंदाचं वरदान घेऊन येवो अशी प्रार्थना आपण करूया.